भगवान परमात्मा जेव्हा प्रगट झाले वा जन्माला आले, भगवंतांनी अनंत लीला केल्या आणि लीला करत असताना भगवान गोपाल कृष्ण लहान आहे, छोटे आहे, चालू लागले. चालता चालताना माझ्याकडे पहा, आता चालत असताना गोपिका एक आपल्या घरासमोर रांगोळी करतात, टाकतात ना ते रांगोळी, अष्टदळ काढिले अंगणी त्यावरी मोते चक्रपाणी. भगवान परमात्मा तिथे जातात आणि आपली रांगोळी टाकतात. त्या सगळ्या गोपिकांना भगवंत त्रस्त करू लागले आणि सगळ्या गोपिका त्रस्त झाल्या की सगळ्याच्या सगळ्या गारांनी सांगायला येऊ लागल्या. काय गारांनी सांगतात? काही जणी म्हणतात यशोदा म्हणे काय, अगं तुझ्या कन्याविषयी सांगायचं काय, एक एक जणी येते, मी दृष्टांत स्वरूप सांगतो. ती पहिली आली की म्हणाली, अगं काल माझ्या घरी आला, केलं काय, माझ्या घरी काढलेल्या रांगोळीवर आपली रांगोळी काढून गेला. दुसरी म्हणते आहे, अगं म्हणे काय, माझ्या घरी काल सत्यनारायण होतं. मग सत्यनारायण असताना गंमत ही झाली, मी तुला तीर्थप्रसादासाठी आवाज द्यायला आले. आवाज द्यायला यशोदा काय, दुपारी 2 वाजता माझ्याकडे तीर्थप्रसादाला ये, सत्यनारायणाची पूजा आहे. तू बोलली नाही, तू घरातच होती, हे बाहेरून बाहेरच आलं. ते म्हणे काकू म्हणे काय, मी येऊ का? कुठं? सत्यनारायणाच्या तीर्थप्रसादाला. मी त्याला म्हटलं की तू नको येऊ, कृष्णाला. भगवान म्हणाले, वा रे वा, मला नको म्हणती, आईला बोलावती, ओरिजिनल देवाला नाही म्हणती. आणि सत्यनारायणाचं चौरंग बांधून 4 केळीचे खांब बांधून म्हणे तिथे म्हणे की तीर्थप्रसादाला. काकूला सांगितलं पाहिजे सत्यनारायण कोण आहे ते. ठीक आहे काकू, तिला तर काही म्हटलं नाही. काकूला घरी जाऊ दिलं आणि थोड्या वेळानंतर भगवंत तिच्या मागच गेले. ही घरी गेली, स्वयंपाक रूममध्ये घुसली. इतक्यामध्ये भगवंत तिच्या देवघरात जातात, तिथून बाहेर येतात आणि गेटवर जाऊन आवाज देतात, काकू काय झालं रे लाला, काकू जरा देवघरात जाऊन बघ. म्हणे झालं काय? काही नाही म्हणे, सत्यनारायण प्रभू प्रगट झाले. आता हिला वाटलं काहीतरी गडबड गोंधळ झाली आहे. ही उठते, धावत धावत जाती देवघरात, बघती तर काय, त्या देवघरामध्ये भगवान गोपाल कृष्णाने सत्यनारायणाच्या चौरंगावर 2 छोटे छोटे कुत्र्याचे पिले ठेवले होते. तो इतका शरारती आहे, म्हणजे या कथेचा भाव असा आहे, ओरिजिनल देव जाणता आला नाही तर मग ते भगवान परमात्मा म्हणते तू ह्या देवाची पूजा कर.